याचिकाकर्त्यांनी दिवाणी अपीलातील अपीलकर्त्यासह महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 च्या कलम 73 च्या घटनात्मक वैधतेला कलम 14,19 क आणि 19(1) चे उल्लंघन करत आव्हान दिले आहे. भारतीय राज्यघटनेचा या सर्व खटल्यांची एकत्रित सुनावणी झाली असल्याने ती या सामायिक निकाली काढण्यात येत आहेत. जेथे अन्यथा सूचित केले आहे त्याशिवाय आम्ही 1988 च्या दिवाणी अपील क्रमांक 2706 च्या तथ्यांचा संदर्भ घेण्यासाठी पुढे जात आहोत, ज्याला अग्रगण्य केस मानले गेले आहे. कलम 73(1) मध्ये परिभाषित केल्यानुसार नियुक्त केलेल्या तरतुदीद्वारे उपविभाग 2 आणि 4 मध्ये नमूद केलेल्या निर्बंधांचे उल्लंघन करून एका पदावर राहण्याची परवानगी नाही आणि उपकलम 5 द्वारे नियुक्त केलेल्या अधिकाऱ्याला पदावर चालू ठेवण्यासाठी उपलब्ध जास्तीत जास्त कालावधी कायमस्वरूपी अटींमध्ये निश्चित केला आहे. पुढे जाण्यापूर्वी कलम 73(अ) च्या उपविभाग 1, 2, 4 आणि 5 मधील तरतुदी तपासणे उपयुक्त ठरेल, जे खालील अटींमध्ये आहे. 73(1) या कलमात आणि कलम 73 क, 73 ड आणि 73 ई मध्ये एक पद निर्देशित अधिकारी म्हणजे अध्यक्ष आणि त्यामध्ये राज्य सरकारने अधिकृत राजपत्रातील अधिसूचनेद्वारे घोषित केल्यानुसार सोसायटीच्या इतर कोणत्याही अधिकाऱ्याचा समावेश होतो. नियुक्त अधिकारी होण्यासाठी परंतु राज्य सरकार किंवा निबंधकाने नियुक्त केलेला किंवा नामनिर्देशित केलेला कोणताही अधिकारी समाविष्ट नाही. कोणतीही व्यक्ती एकाच वेळी खाली नमूद केलेल्या श्रेणी 1 किंवा श्रेणी 2 किंवा श्रेणी 3 मध्ये येणाऱ्या एकापेक्षा जास्त सोसायटीचे पदसिद्ध अधिकारी असू शकत नाही किंवा राहू शकत नाही आणि 3 श्रेणीमध्ये एकंदरीत 2 पेक्षा जास्त सोसायट्यांमध्ये नियुक्त अधिकारी असणार नाही किंवा राहणार नाही. कोणतीही व्यक्ती उपकलम 2 मध्ये नमूद केलेल्या कोणत्याही श्रेणीतील कोणत्याही सोसायटीची नियुक्त अधिकारी असू शकत नाही. एकूण 10 वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी आणि मुदत संपल्यावर त्या कालावधीतील अशी कोणतीही व्यक्ती त्या सोसायटीचा पदसिद्ध अधिकारी राहणे बंद करेल आणि समितीचा एक कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत तो पुन्हा निवडून येण्यास किंवा नियुक्त अधिकारी म्हणून पुनर्नियुक्त होण्यास पात्र असणार नाही. याचिकाकर्त्यांच्या प्रकरणानुसार पदनिर्देशित अधिकाऱ्यांना सहकारी संस्थांचे कामकाज 10 सदस्यांनी सोपवल्याप्रमाणे विधिमंडळाच्या कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय व्यवस्थापित करण्याचा अधिकार आहे आणि अस्पष्ट तरतुदींद्वारे लादलेले निर्बंध उल्लंघन करणारे आहेत. संविधानाच्या अनुच्छेद 19(1) क आणि (ग) द्वारे संरक्षित केलेल्या त्यांच्या मूलभूत अधिकारांचे या युक्तिवादानुसार सहकारी संस्थेच्या सभासदांना त्यांच्या
आवडीनुसार सोसायटीचे कामकाज चालवण्याचा अधिकार आहे आणि यामध्ये कोणताही हस्तक्षेप करणे अपात्र आहे. फुलशब. आम्ही या युक्तिवादाची पूर्ण प्रशंसा करू शकलो नाही आणि म्हणून आम्ही याचिकाकर्त्याचे विद्वान वकील श्री अनिल दिवान यांच्या निदर्शनास आणून दिले की यात कोणताही अडथळा नव्हता. सोसायट्या चालवताना आणि अस्पष्ट तरतुदी केवळ अशा प्रकरणांमध्ये आकर्षित केल्या जातात जेथे सोसायट्या या कायद्याअंतर्गत तरतुदींचा लाभ घेण्याच्या उद्देशाने नोंदणी करू इच्छितात. कोणताही व्यापार किंवा व्यवसाय करण्यासाठी कोणत्याही संघटना किंवा युनियनच्या स्थापनेवर हा कायदा कोणतेही बंधन घालत नाही किंवा अशा संघटना किंवा सोसायट्या या कायद्याअंतर्गत नोंदणीकृत असणे आवश्यक नाही. याचिकाकर्ते सोसायटी कायद्याने घातलेल्या कोणत्याही अटींच्या अधीन न राहता त्यांच्या इच्छेनुसार पुढे जाण्यास मोकळ्या होत्या. कंसात अर्थातच त्यांना कोणत्याही कायद्याचे उल्लंघन करण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही. कंस बंद. परंतु अशा स्थितीत त्यांना या कायद्याचे फायदे मिळू शकत नाहीत. कायदा श्री दिवान यांनी या परिस्थितीचे कौतुक करून आपला मुद्दा स्पष्ट केला की कायद्याच्या कलम 145 नुसार नोंदणी नसलेल्या संस्थेला सहकारी हा शब्द वापरण्याचा अधिकार नाही. त्यांच्या नावाने किंवा शीर्षकाने कंसात राज्य सरकारच्या मंजुरीशिवाय कंस बंद आणि हे स्वतःच समाजाला गैरसोयीत टाकते आणि त्याचा व्यापार आणि व्यवसाय प्रभावित करते. विद्वान वकिलाने प्रामाणिकपणे कबूल केले की कलम 19(1) कंसात क आणि कंसात ग वर आधारित त्यांच्या युक्तिवादाच्या समर्थनार्थ कोणत्याही परिस्थितीवर अवलंबून राहण्याच्या स्थितीत नाही. कलम 145 द्वारे केवळ सहकारी वादाच्या वापरावर बंदी घालण्यावर आधारित असलेल्या या मुद्द्यामध्ये आम्हाला कोणतीही योग्यता आढळत नाही. निर्बंध स्पष्टपणे वाजवी आणि सामान्य जनतेच्या हितासाठी आहे आणि म्हणूनच क्लॉज 6 द्वारे जतन केले. विद्वान वकिलाने प्रामाणिकपणे कबूल केले की कलम 19 कंसात(1) कंसात क आणि कंसात ग वर आधारित त्यांच्या युक्तिवादाच्या समर्थनार्थ तो इतर कोणत्याही परिस्थितीवर अवलंबून राहण्याच्या स्थितीत नाही. स्टॉप.